हांगासर एक इलेक्ट्रिसिटी केबल हांगा डॅमेज जाला आनी तुमी स्पेशली हांगा पळोवपाक येयला. कितें इशू आसा एक्चुअली? आमी सकाळीं येयल्ली वेन द फॉल्ट गॉट डिटेक्टेड. काल अराउंड पावणे 7 o'clock ऑनवर्ड्स हो प्रॉब्लम हा. आमचे थोडे कायसुवा वागातोर एरिया अंजुना एरिया लायट नासली, आख्खी राती लायट नासली. एंड टुडे मॉर्निंग आसगांव साकून हांगा लायट हे केल्या, ट्रान्सफर केल्या. एंड आमचे मदें आमचो ई हा, ए हा आनी सगळे. सो एट अराउंड 1 o'clock 2 o'clock दे डिटेक्टेड द फॉल्ट आनी आतां काम चालू आहा. आनी अराउंड अनदर 3 to 4 hours वयतली फॉल्ट डिटेक्ट जावं, आय मीन सॉल्व करपाक, रिस्टोर कंप्लीट करपाक. हे मॅडम न्यूली आता जे अंडरग्राउंड केबलिंग केल्ले ते न्हू? नॉट दिस वॉज सम अराउंड 5 years back, 6 years back हे काम करता. 6 years back. सो आता केन्ना मेरेन रेक्टिफाय जातले सगळे? आनी 4 वरांनी 4 वरांनी 4 वरां वयतली. आयज राती लोकांक सप्लाय मेळटली. आय रियली थँक ही आनी सगळे डिपार्टमेंटाचे हेच. हांगा 2 मशिनां हाडलेली काल राती साकून आनी आयज दनपारां अराउंड 2 o'clock ते डिटेक्ट जाला फॉल्ट. सर ह्या फॉल्टा बद्दल मातशें हें दिला की कितें प्रॉब्लम आसलो, की जो फॉल्ट जो आसा हो केबलिंगाचो मेळनासलो कालच्यान? ओवर अ पिरियड ऑफ टायम बिकॉज ऑफ हिटिंग ऑफ द केबल अँड लोड इन्क्रीजिंग ते जॉइंटा कडेन हे जाता, फुटला तो, बंद जाला. आता काल आणि तो कितें आसलो, मायनर फॉल्ट दाखयतालो. काल आमी जे मशीन हाडलेले त्याची कॅपॅसिटी कमी आसली, सो तेतून तो डिटेक्ट जावना. काल आमी रात्री 2:30-2:45 मेरेन आमी सगळे फूल आमी टेस्ट करताले, बट तेतून आमकां तो फॉल्ट आमकां डिटेक्ट जावना. आज आमकां ते हेवी कॅपॅसिटीचे दुसरे मशीन हाडले, सो ते लायतकूच आमकां जे डिस्टन्स मेळ्ळे त्या डिस्टन्सा पासून आमी ऑलमोस्ट अबाउट 1.5 kilometer पॉइंट टू पॉइंट चेक करीत आयले आनी फायनली वी गॉट द फॉल्ट ओवर हियर. इट वॉज डिटेक्टेड परफेक्टली ऑन दीस पॉइंट अँड एक्सकावेटेड आनी तेच पॉइंट आमी काडलो आनी आतां ते फुडलें काम चालू जालां. आनी 2-3 वरांनी सगळे नॉर्मलायज जातले आनी आयज सगळ्यांची रातची लायफ नॉर्मल. खंयची एरिया इफेक्टेड जाल्ली ह्या हितून? वागातोर, चापोरा, दाबोलवाडा, बंदिरवाडा हे सगळे एरिया इफेक्टेड जाल्ली. ओके. सर आता तुम्ही हांगासर त्या केबलाक एक पीस जॉयंट मारताले, न्यू जॉयंट मारताले. सो आता तुम्ही जशें म्हटल्यार लोड वाडला, एनहान्स जाला, सो तेचे खातीर परतूय हे फॉल्ट अकर जावपाचे चान्सीस आहा? पिरियड ऑफ टायम इट हॅपन्स. नॉर्मली अशें जायना. ओवर अ पिरियड ऑफ टायम बिकॉज ऑफ कंटिन्यू हांगा कितें आसा, ह्या एरियेक कंटिन्युअस लोड आसता. देर इज नो लोड इज नॉट कमिंग डावन. डे एंड नायट द लोड इज there and every month the load is increasing, so ताका लागून ते हिटिंग इफेक्ट जावन हे जाता. कमर्शियल आणि डोमेस्टिक एका कितें सेपरेट लायन हा ओ सेम लायन फॉर गोइंग फॉर एवरीवन? इंडस्ट्री, कमर्शियल, डोमेस्टिक सगळ्याक एकूच लायन आसता. एकूच लायन आसता. 11 kV केबल हे 33 kV केबल which feeds our अंजुना सबस्टेशन. अंजुना सबस्टेशनाचे मेन केबल येता फ्रॉम म्हापसा सबस्टेशन, ते केबल हे आनी ताका लागून कंप्लीट अंजुना सबस्टेशन बंद आसा आणि आफ्टर रिपेअर ऑफ दिस फुल सप्लाय नॉर्मलायज जाता. मॅडम लोक थोडे पॅनीक जाल्ले आनी लोकांचे अशें मागणी आसली की आमचे बरेचशे नुकसानूय जाल्या कालच्यान लायट ना म्हणून. कितें तांकां कितें सांगूंक सोदता सद्या? सी दीस इज नॉट मॅन मेड, नो, दीस इज हॅपन आनी पॅनीक जावपाची हें ना. आयज रातचे आख्खे 3-4 वरां काम करून हे रिस्टोर करून वयतले. 33 kVA केबल जो ताका फॉल्ट आसली एंड इट वॉज अ व्हेरी मायनर फॉल्ट. काल 8 साकून काम चालू आसलें टू डिटेक्ट द फॉल्ट, पूण राती मेळोंक ना. सो द ई ब्रॉट बिगर मशिनरी आनी आयज ते अराउंड 2:30 डिटेक्ट जाले आनी हियर द वर्क इज गोईंग ऑन. इट विल टेक अनदर 2 to 3 hours for it to get restored. Yes.